नमस्कार सगळ्यांना. आज ना पिल्लूसाठी सँडविच बनवलं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता बटाटा किसून घेतला आहे, उकडून किसून घेतला आहे. त्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर एवढंच कमी साहित्य टाकले. काकडी वगैरे मी टाकत नाही. आता थंडीचे दिवस आहे ना, तर सर्दी होते म्हणून नाही काकडी वगैरे टाकली. आणि मी हे असं मॅश करून बटाटा घेऊन त्याचं असं मिश्रण बनवूनच हे करते. मग जे आपल्याला ब्रेडमध्ये फिल करायचं असतं, इथे ब्रेड घेतलेत आणि ह्याच्यामध्ये हे असं मिश्रण घालून ना हे असं हे करून त्याच्यात सॉस किंवा काही असं नाही वापरत. नुसतं फक्त हे असे ब्रेडवर फक्त टाकून घेते. तवा गरम करून झाल्यावर ना त्याच्यावर फक्त तेल थोडं टाकून ते भाजून घेते. बटर वगैरे पण नाही वापरत. म्हणूनच घरच्या घरी कमी साहित्यात आणि असं म्हणजे जास्त बटर नाही किंवा सॉस नाही अशा पद्धतीचं हे सँडविच आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा कसं वाटलं किंवा काय. हे बघा इथे तुम्ही बघू शकता छान असं खरपूस भाजून झालेलं आहे ते. दोन्ही साईडून पण तसा छान रंग आला आहे त्याला. जसं आपल्याला बाहेर मिळतं ना तशाच तशाच पद्धतीचं, पण त्याच्यापेक्षाही छान म्हणेन मी. छान झालेलं होतं. घरच्या घरी सँडविच आपण मुलांना बनवून देऊ शकतो, कारण की बाहेरचं ते सँडविच त्यांनी वापरलेले ते जास्त प्रमाणात ती लोकं बटर सॉस वापरतात. हे जरा मेयोनीज पिलूला आवडतं म्हणून मी मेयोनीज टाकलेलं होतं त्याच्यावर. ॲक्च्युली ते पण देऊ नये, पण पोरं ऐकत नाहीत म्हणून ते थोडंसं. तर बघा खातोय म्हणतोय छान झालं आहे. तुम्ही नक्की ट्राय करून तुमच्या मुलांना द्या. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनल. थँक्यू.